सुप्रभात. आज नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि मी आज ड्रायफ्रूट्सचे लाडू करायचे ठरवलेले आहेत. हे मखाने, हे बदाम आहेत, हे काजू आणि हे ह्याच्यामध्ये हे होतं डेसिकेटेड कोकोनट. हा गूळ कापून घेतलेला आहे आणि मी हे सगळ्याची ह्यातली पावडर करून घेतलेली. याच्यामध्ये अक्रोड टाकलेला आहे, मखाना टाकलेला आहे, काजू बदाम यांची पावडर या मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाकासाठी पाणी घालणार आहे, तूप घालणार आहे आणि गूळ घालणार आहे. तूप तसंही भाजताना घेतलेलं आहे. आत्ता माझ्याकडे ना गूळ कमी आहे, त्यामुळे मी ह्यातलं अर्धच मिश्रण वापरणार आहे लाडूसाठी. उरलेलं अर्धं जे मिश्रण आहे त्याचं मी संध्याकाळी करणार आहे. मी ड्रायफ्रूट्स मखाना भाजताना तूप कमी घातलेलं आहे, कारण ते भाजताना तुपात जास्त परतल्यामुळे त्याच्यातले पोषणमूल्य कमी होतात. मग मी इथे पाकामध्ये तूप घातलेलं आहे, कारण तेल तूप हे असं आपण जळलं की त्याच्यामध्ये टॉक्सिन तयार होतात. त्याच्यासाठी पाकात तूप घातलेलं आहे, थोडं पाणी अर्धा ग्लास आणि गूळ माझ्याकडे जेवढा होता तेवढा घातला आहे. तर त्याच्यामध्ये जेवढं जिरेल तेवढंच यातलं मिश्रण वापरणार आहे. उरलेला गूळ मी संध्याकाळी आणून मग उरलेले लाडू करणार आहे, कारण आता हे गडबडीमध्ये सगळंच शक्य होत नाही. पाक हा एक तारी केलेला आहे, म्हणजे गूळ विरघळला की एक उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे आता मिश्रण घालून ढवळणार आहोत. म्हणजे जास्त कडक पाहिजे असतील तर मग 2 तारी पाक करता येतो, पण आता आपल्याला जास्त कडक नको आहे, तर 1 तारी पाक करणार आहोत. तुम्ही पाहू शकता कढईतलं सगळंच मिश्रण ह्या 1 तारी पाकामध्ये घातलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये नंतर थोडीशी गुळाची पावडर मला मिळाली, ती घातली, त्यामुळे ते वाढलं. आणि मग मी काय केलं, गूळ कमी असल्यामुळे तूप थोडं जास्त घातलं, भाजताना पण घातलं आणि पाकात पण घातलं, त्यामुळे सगळंच्या सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये मावलं आहे. पण मी खूप दिवसांनी लाडू केल्यामुळे मला वाटलं नव्हतं की इतकं काय होईल, पण झालेलं आहे. आता फक्त हे लाडू थंड झालं मिश्रण की वळायचे आहेत. तुम्ही पाहू शकता माझे ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार झालेले आहेत आणि बाकीचे लाडू मी संध्याकाळी शाळेतून आल्यावर वळणार आहे, कारण आत्ता उशीर झाला आहे. पण हे लाडू याच्यामध्ये गूळ कमी आणि तूप जास्त आहे, त्यामुळे आपण कधीही वळू शकतो. संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं गरम केलं किंवा गरम पाण्यामध्ये पातेलं जरी ठेवलं तरीसुद्धा, गरम करण्यापेक्षा गरम पाण्यात पातेलं ठेवून मी संध्याकाळी उरलेले लाडू वळणार आहे. सुप्रभात.